नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी राजकीय घडामोड, राजकीय विषय चर्चेला घेणार आहोत तो आंतरराष्ट्रीय राजकारणातील, अर्थातच आखाती राष्ट्रामध्ये असणारा संघर्ष, त्यामध्ये इस्रायल आणि इराक याच्या संदर्भामध्ये जो युद्ध सुरू आहे त्याला साधारणतः 1 वर्ष नुकतंच पूर्ण झालेलं आहे. 8 ऑक्टोबरला सुरू झालेलं हे युद्ध, हे संघर्ष आज साधारणतः 1 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती येतं. त्याचे जागतिक पडसाद हे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून यायला लागलेले आहे. जगाचं सगळं लक्ष आखाती राष्ट्रांकडे वेधलेलं आहे. ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक कळीची समस्या आता बनलेली आहे. याचं जेव्हा आपण वहापोह करतो, जेव्हा चर्चा करतो, तेव्हा या विषयाकडे आपण जेव्हा गांभीर्याने पाहायला लागतो, तेव्हा हा संघर्ष नुकताच शांत होईल असं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी एक स्पष्ट असं विधान केलेलं आहे की आज जर इस्रायल हिजबुल्ला, हमास यासारख्या दहशतवादी संघटनांना घाबरून जर हे युद्ध थांबवलं गेलं तर जगामध्ये असा मेसेज जाईल, असा संदेश जाईल की इस्रायल हे या संघटनांना आणि इराणला शरण गेला आणि हा मेसेज माझ्या राष्ट्राचा मी असा देऊ इच्छित नाहीये. मी संघर्षासाठी तयार आहे. ही जी भूमिका आहे, ही भूमिका जाहीर करत असताना बेंजामिन नेतान्याहू यांनी असं स्पष्ट केलं की हा काळ संघर्षाचा आहे, हा काळ युद्धाचा आहे. त्यामुळं या प्रश्नाची गांभीर्यता किती आहे, हे प्रश्न कुठेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत याचा विचार आपल्याला करावा लागतो. हे करत असताना थोडीशी आपण जर पार्श्वभूमी याची पाहिली, खरं तर या विषयाची मांडणी आपण 2 टप्प्यात करणार आहोत. एक, हा संघर्ष नेमका का आहे, कशासाठी आहे, कशासाठी सुरू झालेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीची चर्चा एका भागात. तर दुसरा टप्पा असेल की याचा जागतिक परिणाम काय होतील, याचे भारतावर परिणाम काय होतील, याचा या दृष्टिकोनातून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये इस्रायल आणि इराण ही यांची जेव्हा निर्मिती झाली, ते होत असताना त्याची काही पार्श्वभूमी आहे. अलीकडच्या काळात तर हे 2 मित्र राष्ट्र होते. त्याचं कारण असं आहे की एकाच भूप्रदेशाशी, सलग भूप्रदेशाशी असणारा हा सगळा भाग आहे. पण जेव्हा इराणमध्ये इस्लामिक धार्मिक सत्ता सत्तेवरती आली, त्यानंतर जाणीवपूर्वक इस्रायलचं अस्तित्व अमान्य करायला सुरुवात झाली आणि इस्रायलला हे अमान्य नव्हतं. त्याची पार्श्वभूमी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात असं येतं, मुळामध्ये इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईन हा एक महत्त्वाचा धागा आहे याच्यामध्ये. म्हणजे पॅलेस्टाईन हा जो विषय आहे, पॅलेस्टाईनचा जो विषय आहे, या दोन्ही विषयाचा कुठेतरी मध्यवर्ती आहे. या संघर्षाच्या एका पॉईंटवरती आपण पॅलेस्टाईनला धरूनच या विषयासंदर्भात चर्चा करू शकतो, अन्यथा ही चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ॲटोमस साम्राज्य होतं. ॲटोमस साम्राज्यामध्ये पॅलेस्टाईनचा भाग येतो. ॲटोमस साम्राज्यावरच्या नंतर ॲटोमस साम्राज्यावरती ब्रिटिशांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. अर्थातच ॲटोमस हा सगळा पॅलेस्टाईन हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर ज्यू वंशीय लोक जे आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी अशी होती की ज्यू धर्मीय लोकांसाठी, ज्यू वंशीय लोकांसाठी आमचा एक स्वतंत्र भूप्रदेश असावा. या भूप्रदेशामध्ये मॅक्झिमम ज्यू वंशीय असतील. आणि ही मागणी ब्रिटिश साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आणि ब्रिटिशांनी ज्यू वंशीय लोकांना त्यांचं स्वतंत्र देश असेल ही जी मागणी होती ती 1917 ब्रिटिशांनी मान्य केली. आणि 1917 मान्य करत असतानाच पर्यायाने असा मेसेज दिला गेला की एक स्वतंत्र देश ज्यू वंशीय लोकांसाठी असेल, त्याचं नाव असेल पॅलेस्टाईन. हे होत असतानाच 1920 ते 1940च्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये युरोप, जर्मनी या भागामधून ज्यू वंशीय लोक हे पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होत होते. म्हणजे संदर्भ 1917 मेसेज जातो की ज्यू वंशीय लोकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक स्वतंत्र सार्वभौम देश असेल, ज्याच्यामध्ये ज्यू वंशीय मोठ्या प्रमाणात असतील. 1920-1940च्या दरम्यानमध्ये लोक स्थलांतरित व्हायला लागतात. 1940 अर्थातच हा काळ होता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून नुकताच
1939च्या दरम्यान दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध साधारणतः 1944-45ला थांबतं आणि पुढच्या टप्प्यामध्ये पॅलेस्टाईनच्या विभाजनाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होते. जेरुसलेम सारखं आंतरराष्ट्रीय शहर जागतिक पातळीवरती अस्तित्वात येतं आणि पॅलेस्टाईनच्या विभाजन अर्थातच इस्रायलची निर्मिती ही दुसऱ्या महायुद्धानंतर होतीये आणि इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर इस्रायलच्या निर्मितीला अर्थातच अमेरिकेचा पाठिंबा आहे. तर अरेबियन राष्ट्रांचा त्याला विरोध होता. प्रामुख्यानं इस्रायलमध्ये राहणारी ही लोक ही ज्यू वंशी आहेत. तर अरेबियन राष्ट्र हे शेजारी आहेत. जिथं जी सत्ता येणार आहे ते असलं तर अर्थातच इस्लामिक सत्ता असणार आहे. यानंतरच्या काळामध्ये इराण किंवा मुस्लिमान इतर जी राष्ट्र आहेत ते इस्रायलच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये येतात. त्याच्यामध्ये 1967ला संघर्ष झालेला आहे. अनेक ज्यू लोक त्यामध्ये स्थलांतरित मार्गाने त्यांना जमीन मिळणं अपेक्षित होतं. ती जमीन मिळत नाही. इजिप्त सिरिया परत इस्रायलच्या विरोधामध्ये उभी टाकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होतो. हे संघर्ष होत असतानाच इराणने एक बॅक एंडला अशा काही संघटनांना राज्य पुरस्कृत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्या संघटनांना राजकीय वरदहस्त मिळत गेला. त्यामध्ये हिजबुल्ला सारखी संघटना असेल, हमास सारखी संघटना असेल, ह्युती सारखी संघटना आहे. या संघटनांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इराणनी मदत करायला सुरुवात केली. मदत म्हणजे ही मदत राज्य पुरस्कृत होती, ज्याचा एकमेव उद्देश होता कुठल्याही पद्धतीमध्ये इस्रायलचं अस्तित्व अमान्य करायचं, त्यांना नष्ट करायचं. त्यांचं कुठल्याही प्रकारे एकूणच जागतिक राजकारणामध्ये असेल किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्यांचं अस्तित्व या टिकून राहणार नाही, या दृष्टिकोनातून इराणने ही सगळी आखलेली योजना होती. हे सगळं चालू असताना इस्रायल सुद्धा तेवढा सक्षमरित्या जगाच्या पाठीवरती उभा राहत होता. त्याचं कारण असं आहे की या ज्या संघटना होत्या ह्या वेळोवेळी इस्रायलला कुठल्या न कुठल्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करायचे आणि मग त्याच भूमिकेतून इस्रायलने सुद्धा स्वतःची गुप्तहेर संघटना, जी जागतिक पातळीवर सुद्धा अत्यंत उल्लेखनीय जागतिक संघटना म्हणून ओळखली जाते, त्यामध्ये त्या संघटनेचं नाव आहे की मसौद नावाची जी गुप्तहेर संघटना आहे, अत्यंत सक्षमरित्या इस्रायलमध्ये काम करते. त्याचबरोबर इस्रायलकडे असणारं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, त्याचबरोबर इस्रायलकडे असणारी क्षेपणास्त्र, एक अत्यंत छोटा कमी भूप्रदेश असलेला देश किती मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो आहे, याचं उदाहरण असेल तर ते इस्रायल आहे. कारण इस्रायलावरती आज इराणनी 500पेक्षा जास्त क्षेपणास्त्र टाकली. ते टाकल्यानंतर सुद्धा इराणचं फारसं काही जीवितहानी झालेली दिसत नाही किंवा आर्थिक हानीही फारशी झालेली दिसत नाही. याचं कारण आहे की त्यांच्याकडे असणारी आयर्न डोम नावाची जी संरक्षण क्षेत्रामध्ये वापरली जाणारी टेक्नॉलॉजी आहे. यामुळं इस्रायलचं फार काही या दरम्यानच्या काळामध्ये त्रास झालेला नाही. पण हा हल्ला इस्रायल हे आपल्या सार्वभौमत्वावरती झालेला हल्ला समजतो. आपल्या सार्वभौमत्वावरती जर कोणी हल्ला करत असेल तर त्याचा किती निकराने प्रतिकार केला जाऊ शकतो हे इस्रायलने दाखवून दिलेलं आहे. आज हमास, हिजबुल्ला या संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रमुख नेत्यांना कंठस्नान घालण्याचं काम मसौद सारख्या गुप्तहेर संघटनेने केलं. अर्थातच या संघर्षामध्ये इराण, इस्रायल या दोघांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा दोघांकडे पण टेक्नॉलॉजी आहे, दोघांकडे पण तेवढी क्षमता आहे. या सगळ्या क्षमतांनी युक्त असलेले हे दोन्ही राष्ट्र सध्या तरी शांत होतील असं दिसत नाही. याचे जागतिक परिणाम काय होतील? याचे जागतिक परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये असे होतील, शेअर मार्केटवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून आलेलाच आहे. त्याचबरोबर कच्चं जे ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, याच्या संदर्भामध्ये बरीच राष्ट्र हे आखाती राष्ट्रावरती अवलंबून आहेत. प्रामुख्यानं भारत हा पूर्णपणे क्रूड ऑइलच्या बाबतीत, कच्च्या तेलाच्या बाबतीत अरबी राष्ट्रावरती अवलंबून आहे. जर हा संघर्ष असाच चालू राहिला तर कच्च्या मालाच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढतील. त्याचा अर्थातच इंधनावरती मोठा परिणाम होईल. सोन्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठा परिणाम याचा दिसून येतो. अलीकडच्या काळामध्ये सोनं अत्यंत तेजीमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की
आखाती राष्ट्रामध्ये युद्ध आणि त्या युद्धामुळे या सगळ्या गोष्टीवरती होणारा परिणाम आहे. त्याचबरोबर सूर्यफूल सारखे जे ऑइल आहेत याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, कारण आपण त्याचं आयात करत असतो. काही गोष्टी निर्यात करत आहोत, त्या गोष्टीवरती सुद्धा बंधने येऊ शकतात. अर्थातच अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतासारखे राष्ट्र किंवा जगातल्या अनेक राष्ट्रांवरती आखाती राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम नक्कीच जाणवेल. हे सगळं होत असताना कुठलाही मानवतावादी राष्ट्र, शांततेचा स्वीकार करणारा राष्ट्र युद्धाचं समर्थन करू शकत नाही. आपण पण त्या युद्धाचं समर्थन करत नाही. पण एक गोष्ट लक्षात येते, एखादा छोटा भूप्रदेश असणारा इस्रायल सारखा राष्ट्र, ज्याच्या नागरिकांमध्ये भरलेला राष्ट्रवाद हा नक्कीच उल्लेखनीय आहे. आज जगामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी संघटना होत आहेत, अशा दहशतवादी हल्ले होत आहेत. अशा हल्ल्यांच्या संदर्भामध्ये मसूद सारखी ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आज जगामध्ये अत्यंत सक्षमरित्या काम करते आहे, जी की आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व अबाधित राहावं यासाठी काम करते आहे. या सगळ्या परिस्थितीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा इस्रायलचं किंवा इराण हा जो संघर्ष आहे हा जास्त काळ चालणं हे जगाच्या हितासाठी चांगलं नाही आहे, किंवा तो लवकरात लवकर युद्ध थांबणं हेच यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा जगातील अनेक गोष्टींचे बाजारभाव वाढतील, आयात निर्यात थांबेल, आखाती राष्ट्रांची अर्थव्यवस्था कमकुवत होईल. तसंही इराणची अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी हमास, हिजबुल्ला यासारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये समोर येऊ शकतात. जर हे युद्ध थांबलं तर या दहशतवादी संघटनांचे अस्तित्व सुद्धा नक्कीच कमी होऊ शकतं. धन्यवाद.